नमस्कार. आज मी एक व्हिडिओ बनवत आहे. दवाखाना व्हिडिओचं शॉर्ट आहे. दवाखाना. एखादा पेशंट समजा दवाखान्यामध्ये गेला, एखादा पेशंट जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा दवाखान्यातले काही लोक आपल्याला दुस्वास करतात, म्हणजे किळसवाणा करतात किंवा त्याला बाहेर ढकलून देतात. असे काही प्रकार आहेत आणि होतात सुद्धा. तसंच मी स्वतः गेले होते दवाखान्यात, तेव्हा सुद्धा असंच झालेलं होतं. बघा, ज्यावेळेस दवाखान्यामध्ये आपलं कोण नसतं, आपलं स्वतःचं कोणी नसतं, तेव्हा सिस्टर लोक, मावशी आणि इतर जी लोक कोण असतील ती लोक थोडासा आपल्याला लक्ष देतात. पण काही सिस्टर असतात ना, त्या बनलेल्या असतात, त्या मुळीच लक्ष देत नाहीत. त्या म्हणतात, हिला काय झालं, हिच्याबरोबर कोण नाही का आलेलं, ही अशीच आहे, हिने उलटीच केली आहे, हिचं आता काढणार कोण. अरे, सरकारी माणूस आहात तुम्ही दवाखान्यामध्ये काम करता, तुम्ही डिलेवरीच्या वेळेस स्त्रीच्या शरीराला हात लावता, तेव्हा नाही का तुमचे हात खराब होत? तेव्हा नाही का तुमचे हात खराब होत? आणि एखाद्या पेशंटचं जर कोण नसेल तर काम तुमचंच आहे, तुम्ही पण सेवा केली पाहिजे ना ती. पण कोण नाही हो करत सेवा. मी अनुभव घेतलाय. मला त्या सिस्टरनी तसंच ठेवलं होतं. उलटीच्या ह्याच्यामध्ये ओमेट झालेली होती आणि ओमेटला तिथे तसंच राहिलं होतं, सगळं तसंच राहिलं होतं. शेवटी नाईलाजास्तव बाकीचे पेशंट ओरडायला लागले, तेव्हा मावशी आली. तेव्हा तिने मला घेऊन गेली, मला स्वच्छ केलं, माझे कपडे बदलले. म्हणजे त्या मावशीचे उपकार आहेत माझ्यावरती, दवाखान्यातल्या त्या मावशीचे उपकार आहेत. पण काही लोक इतका त्याचा किळस करत होते ना. का हो, तुम्हाला नाही का ओमेट होते? सगळ्यांना ओमेट होते, सगळ्यांना चक्कर येते, सगळ्यांना पित्त आहे, सगळ्यांना कफ आहे, सगळ्यांना वात आहे. मग असं का? हा दुस्वास का? हा दुजाभाव का? तसंच आत्ता सुद्धा मी दवाखान्यात गेले होते ना, या 2 दिवसापूर्वी, त्याही दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरची बायको आली होती. बरं ठीक आहे, त्या बायको आली होती. पहिलं बेडशीट अंतरलेलं होतं, खॉटवर बेडशीट अंतरलेलं होतं, साफसफाईदार स्वच्छ होतं. आणि मीही झोपलेलीच होते, मला सलाईन लावलेलंच होतं. मी जे बेडशीट होतं, जे खॉट होती, ज्या खॉटवर मी झोपले होते त्यावरती चादर होती, त्या चादरीवरती मी झोपले होते. पण ज्यावेळेस त्या डॉक्टरची बायको आली ना, त्यावेळेस तिचं बेडशीट बदललं गेलं, उशीचं कवर बदललं गेलं. का हो असं? का? आमच्या कपड्यांना अत्तराचा वास नाही म्हणून? त्यांच्या कपड्यांना अत्तराचा वास असता म्हणून? म्हणजे बघा कशी लोक असतात, भेदभाव करणारी. इकडे भेदभाव दाखवायचा, इकडे भेदभाव दाखवायचा. याला एकच अर्थ असं म्हणतात, आपलं ते बाळ आणि लोकाचं ते कार्ट, असं म्हण आहे. ज्यावेळेस आपलं येतं ना, तेव्हा त्याला खूप माया करतात, खूप गोंजारतात, त्याला खूप सेवा देतात. त्याची बेडशीट बदलली जाते, त्याच्या उशीचं कवर बदललं जातं. आणि जेव्हा आपल्यासारखा एखादा पेशंट जातो ना, त्याला किळस करतात. काय करतात? किळस करतात. मला घामोळं झालंय बघा. मी घामोळ्यावरती औषध करण्यासाठी गेले होते. त्या दवाखान्यामध्ये मी घामोळ्यावरती औषध करण्यासाठी गेले होते. माझी अंघोळ स्वच्छ असते. मी गार पाण्याने जरी अंघोळ केली तरी स्वच्छ अंघोळ करते. साबण लावून नसाला साबण असतो माझ्या. प्रत्येक शरीराच्या प्रत्येक भागाला माझा साबण असतो आणि मी स्वच्छता पाळणारी आहे. होतो घामोळं हे सगळ्यांनाच होतं. उन्हाळा आहे,
उन्हामुळे सगळ्यांना हा त्रास आहे आणि ह्या उन्हामुळे सगळ्यांना घामोळ झालेला आहे. म्हणजे ते काही किळस नाही आहे. हां, ताप आलेला होता, माझ्या पाठीवर घामोळं होतं भरपूर, एवढाच माझा फक्त निमित्त आहे. पण किती लोक त्याचा गैरवापर करतात बघा आणि गैरसमज करून घेतात, हिला आजार आहे काहीतरी म्हणून. मला त्या खॉटवरती झोपवलं ना, आहे त्याच बेडशीटवरती झोपवलं, बेडशीट बदलली नाही. आणि डॉक्टरची बायको आली, आपली माणसं आली की लोक लोक कशी करतात माहिती आहे का तुम्हाला? हां, लगेच बेडशीट बदलणार, लगेच कवर बदलणार, लगेच ताजं ताजं सगळं काही तिला देणार. म्हणजे अशी लोक आहेत. म्हणूनच ह्याला म्हणतात आपलं ते बाळं आणि लोकाचं ते कार्टं, अशी म्हण आहे. आणि ही खरी प्रचलित म्हण आहे. ही म्हण प्रचलित आहे कारण असे लोक वागतात. आपल्या मुलाला आपलं समजत असतात आणि दुसऱ्याला दुसऱ्याचं कार्टं समजत असतात. आपलं ते बाळं आणि लोकाचं ते कार्टं. हा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला कसा वाटला? कारण ही सत्य परिस्थिती आहे आणि मी व्हिडिओ हा सत्य परिस्थितीवरतीच टाकते. हा व्हिडिओ मी सत्य परिस्थितीतनं अनुभवलेला आहे आणि अनुभव सांगणं फार गरजेचं असतं माणसाला. दवाखान्यामध्ये शेवटी त्या मावशीने माझी खूप सेवा केलेली आहे आणि त्या मावशीचे माझ्यावर खूप उपकार आहेत. माझे मुलगी समजून किंवा एखादा पेशंट समजून तिने माझी ओमेट काढलेली आहे. त्या माऊलीला माझे धन्य धन्य कोटी कोटी प्रणाम आहेत. कुठे पण असू देत, सुखी असू देत आणि तिला तिचं पुढील आयुष्य चांगलं असू देत, चांगलं घडू देत, चांगलं तिच्या नशिबामध्ये सुख येऊ देत. बस एवढीच मी प्रार्थना करते. पण दुजाभाव दाखवू नये एवढं मला कळतं. हा असाच आहे, तो तसाच आहे, शेंबडाच आहे. मला एक म्हणायचं आहे, लहानपणी तुमच्या नाकाला शेंबूड नाही का हो आला? लहानपणी तुमच्या नाकाला शेंबूड नाही आला, तेव्हा तुम्ही असंच करून असंच शिंकरलं असणार ना. हां, हे लक्षात ठेवायचं. कारण ही 2 बोटं आपलीच आहेत आणि आपल्याच नाकाला आपण लावतो. म्हणजे आपल्याला शेंबूड आल्याशिवाय आपण आहोत का? नाही. तर दुसऱ्याला सुद्धा बोट दाखवताना विचार केला पाहिजे की आपण कुठल्या याच्यामध्ये आहोत आणि आपण दुजाभाव का करतो. आपलं ते बाळण, लोकाचं ते कार्ट. बाय.